निसर्गाच्या विशाल रंगमंचावर प्रत्येक सजीवाचा स्वतःचा एक वेगळा ठसा असतो। काही प्राणी शक्तीने चकित करतात, काही रंगाने मोहतात, तर काही आपल्या कर्तृत्वाने आदर निर्माण करतात। पण या तिन्हीपेक्षा निराळा एक लहानसा पण अफाट कर्तृत्व असलेला प्राणी म्हणजे भिवर। निसर्गाचा खरा अभियंता, जलशिल्पकार आणि पर्यावरणाचा रखवालदार। भिवर हा सस्तन प्राणी आहे, आकाराने जरा मोठा उंदीरासारखा, पण त्याची ध्येयष्टी विशेष। कडक तपकिरी केस, मोठे सतत वाढणारे दात आणि रुंद चपट्या आकाराचा शेपटा ही त्याची ओळख। शेपटा त्याला नावाड्यासारखा पतवार मिळतो, पोहण्यास गती देतो, पाण्यात उडी घेताना आधार देतो आणि थंडीत चरबी साठवण्याचं कामही करतो। भिवरला निसर्गाचा अभियंता म्हटलं जातं आणि हे खरंच आहे। झाडं कुरतडून, फांद्या तोडून आणि चिखल गोळा करून तो नद्यांमध्ये, ओढ्यांमध्ये भक्कम धरणं बांधतो। पाण्याचा प्रवाह थांबवून तलाव तयार करतो, ज्यामध्ये त्याचं घरटं उभं राहतं। हे घरटं पाण्याखालील दरवाज्यांनी बनलेलं असतं, त्यामुळे शिकारी प्राणी आत घुसू शकत नाहीत। भिवरच्या धरणाची ताकद एवढी असते की ती वादळं आणि पूर सुद्धा तग धरतात। कॅनडामध्ये आढळलेले एक भिवर धरण तब्बल 850 मीटर लांब आहे, जे अंतराळातूनही दिसतं। भिवरचा हा परिश्रम केवळ त्याच्या सुरक्षेसाठी नाही, तर संपूर्ण पर्यावरणाला नवा श्वास देतो। धरणामुळे तयार झालेल्या तलावामध्ये जलवनस्पती, मासे, कासव, पक्षी यांची विपुल वाढ होते। ओलसर जमीन तयार झाल्याने पाणथळ परिसंस्था विकसित होते, जी पृथ्वीच्या पर्यावरणासाठी अमूल्य आहे। या तलावामध्ये पाणी साठल्याने भूजल स्तर वाढतो, शेत जमिनीला पाणी मिळतं आणि दुष्काळी भागातही ओल टिकते। भिवरला म्हणूनच जंगलातील जलव्यवस्थापक म्हणतात। भिवरचे दात नारंगी रंगाचे असतात, कारण त्यामध्ये लोखंड भरपूर असतं, त्यामुळे ते कुठल्याही आरीपेक्षा मजबूत काम करतात। तो पाण्यात पोहण्यात इतका पटाईत आहे की 15 मिनिटे श्वास रोखून पाण्याखाली राहू शकतो। भिवर अतिशय कुटुंबप्रिय प्राणी आहे। संपूर्ण कुटुंब धरण बांधण्यात, देखभालीत व घरटं सुरक्षित करण्यात काम करतं। कॅनडा देशाने भिवरला राष्ट्रीय प्रतीक मानलं आहे, कारण त्यांच्या धरणामुळे कॅनडा या देशाची पर्यावरण व जलसंपत्ती सुरक्षित झाली आहे। भिवर हा प्राणी लहानसा असला तरी त्याचा परिश्रम, नियोजन शक्ती आणि निसर्गाशी जुळवून घेण्याची कला थक्क करून टाकतो। त्यांचं प्रत्येक धरण सांगतं, परिश्रम आणि सहकार्याने कुठलीही अडचण रोखता येते आणि नवं जीवन फुलवता येतं। भिवर हा केवळ जंगलातला प्राणी नाही, तर निसर्गाने घडवलेला शिक्षक आहे, जो आपल्याला परिश्रम, शिस्त आणि पर्यावरणाशी बांधिलकी शिकवतो। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।